सिटी 60 मधून यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णीमध्ये गॅस सिलेंडर घेण्यासाठी सकाळपासून ग्राहकांच्या रांगा, एक सिलेंडर असलेल्या ग्राहकांच्या एजन्सी समोर रांगा आणि सिलेंडर वितरणाची व्यवस्था कोलमडल्याचं चित्र. धाराशिवमध्ये घरपोच गॅस सिलेंडर पुरवठा सुविधा बंद केल्यानं गॅस वितरण विस्कळीत. गॅस एजन्सीबाहेर सकाळपासूनच लांबच लांब रांगा. गॅस पुरवठा करणारे कर्मचारी हेराफेरी करत असल्याचा नागरिकांचा आरोप. मुबलक गॅस पुरवठा असताना घरपोच सुविधा बंद का? ग्राहकांचा सवाल. घरपोच सेवा बंद असल्यामुळं इथं आलो, परंतु इथं आल्यानंतर परिस्थिती पाहिली, लाईनला लोक तसेच आहेत आणि जी गावात जी डिस्ट्रीब्यूट करणाऱ्या गाड्या आहेत छोट्या, ते लोकांचे कॉन्टॅक्ट आहे, ते बाहेर अगोदरच बुकिंग करून पावत्या फाडून त्यांना बायपास घेऊन चाललेत, ते सिलेंडर घेऊन चाललेत आणि लाईनला थांबणारे तसेच आहेत. त्यांचे संबंध आहेत 4-5 लोकांचे प्रत्येकाच्या गाड्याचे आणि ते लोक बाहेर इतरांना देत चाललेत. अहिल्यानगरच्या साखर कारखान्याच्या प्रकल्पात दररोज 10 ते 12 टन सीएनजी गॅसचं उत्पादन तेल कंपन्यांच्या माध्यमातून गॅस ग्राहकांपर्यंत पोहोचतंय. शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात उभारण्यात आलाय प्रकल्प. सीएनजी गॅसचं उत्पादन सहकाराच्या माध्यमातून करण्यात येणारा देशातील हा पहिला प्रकल्प. काही महिन्यांपूर्वी सहकार मंत्री आणि अमित शहा यांच्या हस्ते झालं होतं लोकार्पण. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर सीएनजीचं उत्पादन होत असल्यानं थोडासा दिलासा मिळतोय. पुणे जिल्ह्याच्या चाकणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये युद्धाचा. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका. आवक वाढली, निर्यात मात्र ठप्प असल्यानं भाव गडगडले. रोजच्या 50,000 पिशव्यांची आवक, पण कांदा पडून भाव फक्त 10 रुपये किलोच्या घरात. धुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात. युद्धामुळे केळीची निर्यात मंदावल्यामुळे भाव घसरले. दरवर्षी 1,700 ते 2,000चा मिळणारा दर आता 800 ते 1,000 रुपयावर. धाराशिवमध्ये अमेरिका इराण युद्धाचं कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांसमोर संकट. युद्ध परिस्थितीमुळे व्यापाऱ्यांनी कलिंगडाची खरेदी न केल्यानं भावात घसरण. ठराव केलेल्या भावात कलिंगड खरेदी करायला व्यापाऱ्यांचा नकार. युद्धामुळे भंडारा जिल्ह्यातल्या जळाऊ लाकडांच्या विक्रीत मोठी वाढ. गॅस टंचाईमुळे गृहिणींच्या स्वयंपाकघरापर्यंत नागरिक पुन्हा एकदा चूल आणि लाकूड या पारंपरिक पर्यायाकडे. गॅसच्या तुटवड्यानंतर पंढरपूरमधील भाजी मार्केट पडलं ओस. हॉटेल बंद पडू लागल्यानं मार्केटमधील भाज्या फेकून देण्याची वेळ. नंदुरबार जिल्ह्यात इंधन आणि घरगुती गॅसचा मुबलक साठा. प्रभारी जिल्हाधिकारी धनंजय गोपटे यांची माहिती. गॅसची टंचाई होणार नाही यासाठी नियोजन केल्याचीही दिली माहिती. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे एलपीजी सिलेंडर पुरवठ्यावर निर्बंध. अहिल्यानगरच्या हॉटेल व्यावसायिकांकडून पर्यायी मार्गाचा वापर. सावडी गाव परिसरातल्या जय आनंद खानावळ चालकानं सुरू केली चुलीवरचा स्वयंपाकाची पद्धत. युद्धाचा फटका गोरेगावच्या मनोरंजन जगतालाही. गॅस मिळत नसल्यानं जेवणात पोळीऐवजी दिला जातोय पाव. येत्या काळात खाद्यपदार्थातही कपातीची शक्यता. चित्रीकरणाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलं जातं जेवण. आखाती युद्धामुळे पेट्रोलियम पदार्थांवर आधारित अनेक उद्योगांवर परिणाम. नागपुरात कापूर बनवण्याच्या उद्योगालाही मोठा फटका. किमतीत तब्बल 20 ते 40% वाढ. भंडाऱ्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पुरवठा विभागाची छापेमारी. 8 सिलेंडर केले जप्त. 3 कारवाई. आखाती देशातील युद्धाचा गैरफायदा घेत भंडाऱ्यात गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार. मुंबईच्या वरळीमध्ये सूरज वल्लभदास साईच्या परिसरात सिलेंडरचा काळा बाजार. सिलेंडर जमा करून अधिक किमतीवर होते विक्री. प्रशासनाच्या छापात 89 भरलेले आणि 83 रिकामे सिलेंडर जप्त. अधिक तपास सुरू. बुलढाण्याच्या क्षयरोग रुग्णालयातील स्वयंपाकघरातून 17 एलपीजी भरलेल्या सिलेंडरसह इतर साहित्याची चोरी. तांब्याच्या ऑक्सिजनच्या पाईपलाईन देखील काढून घेतल्याची घटना. ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्यानं इराणच्या खर्ग बेटावर केलेल्या बॉम्ब हल्ल्याचे व्हिडिओ फुटेज केलं पोस्ट. या बेटावरून इराणच्या 90% तेल वाहतुकीचं कामकाज चालतं. इराणकडून इस्रायलच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्रांनी हल्ला. मध्य इस्रायलच्या एका शाळेवर पडले इराणी क्षेपणास्त्र. रिशोन लेचियन शहरातल्या शाळेवर पडली क्षेपणास्त्र. हल्ल्यांचा नवा व्हिडिओ समोर. इराकची राजधानी बगदादमध्ये अमेरिकन दूतावासावर हल्ला. हल्ल्यानंतर दूतावासाच्या इमारतीतून धुराचे लोट. इराणनं ड्रोन हल्ला केल्याची माहिती. अमेरिकन दूतावासातील रडार यंत्रणेला एका सुसाईड ड्रोनद्वारे लक्ष्य केल्याचा दावा. इस्रायलचे इराण आणि लेबनॉनवर हल्ले सुरूच. इस्रायलकडून आतापर्यंत इराणवर 7,600 हल्ले. 2,000 इराणी लष्करी तळांनाही केलं लक्ष्य. लेबनॉनमध्ये 1,100हून अधिक हल्ले तर 380हून अधिक हिजबुल्ला दहशतवादी मारल्याची माहिती. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात इराणकडून प्रत्युत्तर देणं सुरूच. इस्रायलमधील मुख्य प्रदेशावर इराणकडून क्षेपणास्त्रांनी हल्ले. अमेरिकेच्या हल्ल्यावर इराणचं प्रत्युत्तर. बंदर अब्बास इथे इराणच्या हवाई संरक्षणानं अमेरिकेचा MQ-9 ड्रोन पाडला.
अमेरिकेकडून मोजतबा खामेनी यांच्यावर बक्षीस जाहीर. मोजतबा खामेनी यांच्याबद्दल माहिती देणाऱ्याला 10 दशलक्ष डॉलरचं बक्षीस. मोजतबा यांच्यासह 10 इराणी नेत्यांसाठी अमेरिकेकडून बक्षीस जाहीर. इराण युद्धामुळे चीनमध्येही घबराट. चीनमधील ऊर्जा संकट अधिकच गडद. चीनमधील पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा. किमती वाढण्याच्या भीतीनं पेट्रोल पंपावर गर्दी वाढली. अहिल्यानगर जिल्हा परिषदेकडून 2026-27 या वर्षासाठी 59 कोटी 55 लाख रुपयांचं वार्षिक अंदाजपत्रक जाहीर. जिल्हा परिषदेचे स्वतःचे उत्पन्न आणि प्रत्येक विभागाच्या खर्चाचा मेळ घातला जाईल. मिठी नदीत जगातील सर्वात मोठा गॅसचा साठा. राष्ट्रीय संपत्ती जाहीर करण्याची भाजपची मागणी. खासदार संजय राऊत यांचा एक्सवरून भाजपला टोला. आता एलपीजी गॅस फ्री मिळणार, फक्त नाक बंद करून श्वास घ्या, असंही विरोधी वक्तव्य. नाशिक विभागात शालार्थ आयडीचा मोठा घोटाळा उघड. शासनाची 150 कोटीहून अधिक रकमेची फसवणूक. तत्कालीन 3 शिक्षण उपसंचालकांसह 841 शिक्षक कर्मचाऱ्यांवर गुन्हे. 841 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं बनावट शालार्थ आयडी तयार करून फसवणूक. मुंबई गोवा महामार्गावरच्या माणगाव इंदापूर बायपास 1 जूनपर्यंत सुरू होणार. कोकण रेल्वेचा अडथळा लवकरच दूर होणार. खासदार सुनील तटकरे यांची माहिती. बदलापूर स्त्री बीच तस्करी प्रकरणात नाशिकचे आयव्हीएफ सेंटर सील करण्यात आल्याची रुपाली चाकणकरांची माहिती. तर डोनरचं बनावट आधार कार्ड बनवणाऱ्या चौधरी नावाच्या व्यक्तीलाही अटक केल्याची माहिती. मुंबईतील एशियाटिक सोसायटीची निवडणूक पुन्हा पुढे. धर्मादाय आयुक्तांचा निर्णय. माजी खासदार कुमार केतकर पॅनल विरुद्ध डॉक्टर विनय सहस्रबुद्धे पॅनल अशी मुख्य लढत असलेली निवडणूक. के.डी. तलोकर यांच्या देखरेखीखाली 5 सदस्यांची उपसमिती 2 महिन्यात मतदार यादी तयार करणार. नंतर 1 महिन्यात निवडणूक सूत्रांची माहिती. ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोत्रे यांचं उपोषण अखेर मागे. लोहार डोंगरी येथील खाणीची परवानगी रद्द करण्यासाठी 10 दिवसांपासून सुरू होतं उपोषण. राज्य वन्यजीव मंडळाची मंजुरी रद्द करण्याच्या आश्वासनानंतर उपोषण मागे. पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यावेळी उपस्थित होते. यवतमाळच्या उमरसरा परिसरात किरकोळ वादातून युवकावर चाकून हल्ला. घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू. अमोल खडसे असं मृत युवकाचं नाव. पोलिसांकडून तपास सुरू. धाराशिवमध्ये साठवण तलावावरील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या तांब्याच्या वायरवर चोरट्यांचा डल्ला. तुळजापूर काळेगाव येथल्या 30 ते 40 शेतकऱ्यांची हजारो रुपये किमतीची शेतीपंपाची तांब्याची वायर चोरीला. अकोल्याच्या सिटी कोतवाली चौकात पहाटे लागली भीषण आग. कापड्याची 6 ते 7 दुकानं जळून खाक. आगीचं कारण अस्पष्ट. दुकानदारांचं मोठं आर्थिक नुकसान. गडचिरोलीच्या चामोर्शी आष्टी मार्गावरच्या सोनपूर येथील वळणावर पोलिसांच्या वाहनाला 4 चाकीची धडक. घटनेत 3 पोलीस अंमलदारांसह 6 जण जखमी. दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान. सोलापूर विजापूर बायपास रोडवर भरधाव कारची कंटेनरला जोरदार धडक. अपघातात 2 तरुणांचा जागीच मृत्यू. इमादुद्दीन बागवान आणि अमन बागवान अशी मृत तरुणांची नावं. पालघरमध्ये भीषण अपघात. मालगाडीची धडक बसून 3 तरुणांचा मृत्यू. तिघेही पालघर पूर्वेतल्या वीरेंद्रनगर परिसरातील रहिवासी. तर अपघातापूर्वी पोलिसांनी तरुणांवर हल्ला केल्याचा कुटुंबांचा आरोप. भांडूप स्टेशन रोड लगत दुकानांना भीषण आग. 3 दुकानांना लागली भीषण आग. सकाळच्या सुमारास स्टेशन परिसरात मोठी वर्दळ असल्यामुळे धावपळ. अहेरी आलापल्ली मार्गावरच्या जंगलात वणवा. वन विभागाकडून गावकऱ्यांमध्ये जनजागृती तर दुसरीकडे जंगलात आग. खबरदारीचा उपाय म्हणून वन विभागानं फायर लाईन आखली आहे. रायगडमध्ये माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या धसवाडी आदिवासी वाडीजवळ वणवा भडकला. वन विभागाच्या दुर्लक्षामुळे वनसंपदा नष्ट. गडकोट विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी गेवराई माजलगाव रस्त्यावर टायर जाळून आंदोलन. तुळजापूर येथे जागर प्रतिष्ठानच्या वतीनं होणाऱ्या उपोषणाला पाठिंबा. कार्यकर्त्यांकडून टायर पेटवून घोषणाबाजी. कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचा मुख्य गाभारा दर्शनासाठी बंद राहणार. मंदिर संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामामुळे 14 ते 17 मार्चपर्यंत मुख्य गाभारा दर्शन बंद राहणार. भाविकांच्या देवीच्या उत्सव मूर्ती आणि तत्व कलशाचं दर्शन घेता येणार. गडचिरोली पोलीस दलाच्या भरतीची लेखी परीक्षा 18 आणि 22 मार्चला. जिल्हा पोलीस दलाच्या 717 जागांचा समावेश. भरती प्रक्रियेत मैदानी चाचणी पूर्ण. लेखी परीक्षांचं प्रवेशपत्र महाआयटी पोर्टलवर उपलब्ध. मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. ठाणे वाशी ठाणे पनवेल दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार. प्रभादेवी पुलाच्या बांधकामासाठी पश्चिम रेल्वेवर 5 तासांचा रात्रकालीन ब्लॉक. शनिवारी मध्यरात्री 1:30 ते सकाळी 6 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार. चर्चगेट ते दादर लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार. देशात वर्षभरात 166 तर राज्यात 41 वाघांचा मृत्यू. सरकारकडून विधान परिषदेत आकडेवारी जाहीर. वन संरक्षणातील हलगर्जीपणा, विषप्रयोग, शिकार, विद्युत प्रवाह तसेच मानवी हस्तक्षेप ठरत आहेत वाघांच्या मृत्यूचं कारण.
मुंबईच्या वरोलीच्या संजय गांधी उद्यानमध्ये आजपासून वनराणी धावणार. विस्टाडोम टॉय ट्रेन आणि वनराणी विंटेज टॉय ट्रेन गुजरातमधून दाखल. भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव आज अडकणार विवाह बंधनात. बालपणीची मैत्रीण वंशिका चड्ढासोबत बांधणार लग्नगाठ. विवाह सोहळ्याला अनेक भारतीय क्रिकेटपटू उपस्थित राहण्याची शक्यता. सीबीआयकडून अनिल अंबानी यांचा मुलगा जय अनमोल अंबानी याची चौकशी. आज पुन्हा चौकशीसाठी पाचारण. रिलायन्स होम फायनान्स कंपनीच्या कथित बँक घोटाळ्याचं प्रकरण. रिलायन्स होम फायनान्स कंपनीनं युनियन बँकेकडून घेतलेल्या 228 कोटींच्या कर्ज प्रकरणी बँकेनं केली होती सीबीआयकडे तक्रार.